जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त पदाची भरती तातडीने सुरू करण्याची मागणी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले निवेदन। माजी आमदार डॉक्टर नामदेवराव यांची उपस्थिती। आता आपण थेट माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी यांच्याकडे जाऊया आणि याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया। नमस्कार, मी श्रीमंत सुरपाम। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे। माझ्यासोबत आदरणीय गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर नामदेवजी उसेंडी। आता आपण थेट त्यांच्याशी चर्चा करू। याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट आणि विशेष चर्चा कोणत्या विषयावर झाली त्याविषयी आपण आता माजी आमदार डॉक्टर नामदेवरावजी उसेंडी यांच्याकडून आपण ती प्रतिक्रिया जाणून घेऊ। आज गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। विशेष करून गडचिरोली जिल्हा हा अतिशय संवेदनशील दुर्गम आदिवासी जिल्हा आहे आणि यामध्ये प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये 50% पोलीस पाटलांच्या जागा रिक्त असल्याचं कळतं। त्याच प्रकारे चामोर्शीसारख्या मोठ्या तालुक्यामध्ये 2दा परीक्षा होऊन सुद्धा पोलीस पाटलांचे आदर निर्गमित करण्यात आलेले नाही आहेत आणि त्याच पद्धतीनं आज पोलीस पाटील हे जे सेवा देत असतात त्यांना निवृत्तीनंतर कुठल्याच प्रकारचं त्यांना लाभ मिळत नाही आणि म्हणून पेन्शनसुद्धा काही प्रमाणामध्ये त्यांना देण्यात यावं। त्याच प्रकारे त्यांचं वय जे आहे 60 वरून 65 वर्ष करण्यात यावं अशी पोलीस पाटील संघटनेची मागणी आहे। मला निश्चित विश्वास आहे की शासन याची दखल घेईल आणि गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यामध्ये प्रशासनाचं मुख्य भूमिका बजावणारा जो पोलीस पाटील आहे याला न्याय देण्याची भूमिका घेईल असा विश्वास व्यक्त करतो। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।